Okay, good morning, good morning. Good morning, sir. Good morning. Blessed morning, sir. Morning, good morning. Blessed morning. लक्षात नाही राहिलं. Blessed morning. Very blessed morning. Yes. The very blessed morning and welcome to our morning class. सकाळच्या क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत. अक्षरशः मनापासून मनपूर्वक. आणि नक्कीच आज आपण जसं टेस्टिमोनियल्स यावर जाऊयात. जसं काही जण अजून ऍड होत आहेत. तर टेस्टिमोनियल्स घेऊ आज आपण. म्हणजेच काय तर आपण हप्त्याभरात काय शिकलो, काय आवडलं, काय इम्प्लिमेंट केलं, त्याचा काय रिझल्ट आला, प्लस आपले काही अनुभव, या सगळ्या गोष्टी तसे स्टेप बाय स्टेप हळूहळू काय आपल्याला वाटते योग्य ते आपण गोष्टी इथे नक्कीच डिस्कस करू. ठीक आहे ना. तर बाकी तर हप्त्याभरात आपण काय शिकलोय ते त्याचा मागोवा जो आहे काल घेतला मी. काल आपण जवळपास 20 मिनिटं मागच्या हप्त्यात आपण काय हप्ताभर जे काही अध्ययन केलं, जे काही शिकलो ते आपण शेअर केलं होतं. तर स्टेप बाय स्टेप इथे सगळं लिहून सुद्धा आहे माझ्याकडे, कोणत्या दिवशी आपण काय काय शिकतो ते. तर येस, डेफिनेटली सुरुवातीच्या परमेश्वराच्या परिचयापासून तर ऑलमोस्ट आपण शेवटी इथपर्यंत पोहोचलो की परमेश्वराचा काहीच रोल नाही आपल्या भाग्याच्या भोगणीमध्ये, आहे ना. आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळतात. ठीक आहे. आणि एक खूप मोठं रिलीफ हे होतं की नेहमी वाटायचं की म्हणजे माझ्या नशिबात जर असंच लिहून आहे तर मग कर्म करण्याचा काय फायदा. जर भाग्यातच लिहून असेल की मी अपयशी होणार किंवा भाग्यातच लिहिणार असेल की माझं दुःख वाढत जाईल, तर मग माझे पास्ट कर्म, अगोदर केलेले कर्मच तशी असेल तर मग आता कर्म करून कायच मिळणार आहे की नाही. पण आपल्याला ते इक्वेशन लक्षात आलं, थँक्स टू मितेश खत्री सर, की त्यातून आपल्याला कळलं की 20% आपले कर्म आहे आणि 80% जे आहे ते आपलं 20% जे आहे ते आपलं भाग्य आहे आणि 80% जे आहे ते आपलं कर्म आहे ना. येस, 80% जे आहे ते आपलं कर्म आहे. म्हणजे काय तर आपल्या हातात आहे आपल्या आयुष्याला कशी कलाटणी द्यायची, आपल्या हातात आहे आपल्या आयुष्याला कसं घडवायचं, कसं बनवायचं आहे ना. त्याच्यामुळे ही एक खूप मोठी गुड न्यूज आहे, खूप मोठा रिलीफ आहे की आपण आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनाला घडवू शकतो. अजूनही आपल्या हातात त्या गोष्टी आहे. नुसतंच भाग्यावर अवलंबून किंवा भाग्यावर डिपेंडंट आपण नाही आहोत. ठीक आहे ना. कारण भाग्य जे आहे ते आतापर्यंत केलेल्या कर्माचं फळ आहे आणि आता जे कर्म करू त्याचं फळ म्हणजे भविष्यातलं भाग्य आहे. ठीक आहे. सो हे एक खूप मोठा रिलीफ आहे माझ्या तरी दृष्टिकोनातून. तुम्ही तुमच्या मतातून सहमत असाल नक्कीच. तर डेफिनेटली आज आपण जसं एक 7:05 किंवा 7:07 जवळपास आपण सुरुवात करू की आपले टेस्टिमोनियल्स आहे ना. आपण आपला अनुभव सांगा. कारण ही मी रेकॉर्ड पण होत आहे. जसं आता त्या दिवशी वंदनाताईच्या अनुभवावरून मी स्टेटस ठेवलं ना, तर खूप साऱ्या जणांचे रिप्लाय आले, नाही की नाही. काही जण ग्रुपला जॉईन पण झाले, तुम्ही ग्रुपला पाहत असाल, है ना. सांगायचं तात्पर्य की तुमचा अनुभव जो आहे ना, तर तो खूप जास्त रोल प्ले करतो. कारण तो मनातून आलेला असतो, तो अनुभवातून आलेला असतो. तर त्याच्यामुळे तो थोडासा जास्त व्हॅल्यू म्हणजे पे करते. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो अनुभव तो नक्की इथे शेअर करू शकता. ठीक आहे. आणि निश्चितच जे आपण नेहमी सांगतो की टीटीचं इंजेक्शन घेऊन, आहे की नाही, त्याच हिशोबाने ते आपण अनुभव शेअर करू शकतो. ठीक आहे ना. एक मिनिट द्या फक्त मला. तर येस, आणि खूप छान म्हणजे खूप छान छान आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे अध्ययनास म्हणजे आणलेल्या आहेत. आणि खास करून आर्या मूवी मधला तो जो तुम्ही जर ग्रुपला टाकलेली लिंक पाहिली असेल, है ना, हिंदीमध्ये थोडंसं त्याचं डबिंग वेगळं बनते आणि तेलुगूमध्ये वेगळं बनते. पण थीम एकच थीम लक्षात घ्या की जेवढी स्ट्रॉंग फिलिंग असेल ना, त्या पूर्ण स्ट्रॉंग फिलिंगला तुम्ही जर एखाद्या पॉझिटिव्ह गोलमध्ये कन्वर्ट करत असाल, आणि स्ट्रॉंग फिलिंग मोस्टली माहिती आहे का, जेव्हा आपण अति दुःखात राहतो तेव्हा खूप स्ट्रॉंग फिलिंग राहते, आणि अति सुखात जेव्हा राहतो है ना तेव्हा पण, है ना. तर जेव्हा तुम्ही खूप एक्सायटेड आहात, खूप आनंदी आहात, समजा एखाद्याचं लग्न आहे आणि त्या लग्नात आपण जाऊन नाचतोय, एन्जॉय करतोय, हॅपी मूड मध्ये आहोत, थोडस आहे ना, एकच सेकंद, 5 सेकंद खूप झाले, 5 सेकंद स्वतःचं ध्येयाला एकदा व्हिज्युअलाइज करून घ्या. कारण एक लक्षात घ्या थीम, की जेव्हा जेव्हा आपली मानसिक अवस्था उंचावलेली आहे, उंचावलेली म्हणजे
जरूर नाही ते पॉझिटिव्ह मध्येच असेल. जेव्हा ते फ्रिक्वेन्सी जी आहे जेव्हा हाय असेल, तेवढ्या हाय फ्रिक्वेन्सीच्या वेळेस मग ती निगेटिव्ह मध्ये हाय असो किंवा पॉझिटिव्ह मध्ये हाय असो. सपोज परिवारातल्या कोणासोबत काहीतरी झालं आणि ते दवाखान्यात ऍडमिट आहे, तर आपली निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते, हाय असते खूप, है ना? आता ठीक आहे, अशा वेळेस गोल आठवणं थोडंसं कठीण जाते, मान्य आहे मला. पण एखाद्याने कोणी काही बोललं, आपल्याला दुःख झालं, अति दुःख झालं. अशा वेळेस तरी करू शकतो डेफिनेटली, आहे की नाही? तर अशा वेळेस जर आपल्याला आपलं गोल आठवलं किंवा मग आपण एखाद्या बर्थडे पार्टीला गेलो किंवा पिकनिकला गेलो, खूप खुश आहोत, आनंदी आहोत, तीर्थस्थळी गेलो, खूप प्रसन्न आहोत तिथे. तर अशा वेळेस पुन्हा तिथं तर अजून जास्त वेळ बनते, कारण तिथं अजून हाय एनर्जी असते, है की नाही? तर दोन्ही केसमध्ये मला तरी वाटते की एकदम हाय फ्रिक्वेन्सीमध्ये असतो आपण, तर तेव्हा जर आपण आपले गोल्स आठवले, तर त्या केसमध्ये आपण डेफिनेटली ते लवकर अट्रॅक्ट करण्याचे चान्सेस आपले जास्त असतात. ठीक आहे. तर आज चला जसे टेस्टिमोनियल मीट आहे आज हप्त्याभरात आपल्याला काय चांगले वाईट अनुभव आले, काय शिकायला मिळालं, काय तुमचा एक्सपिरियन्स होता ते आपण शेअर करू. आणि हा जो टॉपिक आहे, इन केस जर तुम्हाला वाटलं की आपण आपले बरेचसे टॉपिक म्हणजे अनुभव सगळ्यांचे जाणून झाले, वेळ उरत आहे, तर मग आपण याला कम्प्लीट करू FTBA ला. ठीक आहे. FTBA ला कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. आणि महत्वाचं म्हणजे की हा आपले आज अनुभव एकमेकांचे तिथे आपल्याला शेअर करायचे. ठीक आहे. तर प्रत्येकाला अपील करीन, मी माझ्यापासूनच सुरुवात करतो, आहे की नाही? येस, डेफिनेटली टेस्टिमोनियल जर सांगायचं झालंच नाही, माझ्यापासून सुरुवात करण्यास आवडेल मला, की कारण गेल्या 7 दिवसाचा जर प्रवास पाहतो म्हटलं ना, तर डेफिनेटली पहिली गोष्ट तर असं म्हणते, की तुमचे सगळे ध्येय जे आहेत ना, त्या सगळ्या ध्येयात एक ध्येय असावं, ते म्हणजे ते असावं परमात्म कार्य. आहे ना? म्हणजे या युनिव्हर्सचं काम असायला पाहिजे. ठीक आहे नाही? जेणेकरून या युनिव्हर्सचं काम असलं पाहिजे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल कोणते असू शकते, छोटंही असू शकते. एखाद्या गरीबाची मदत करणे म्हणा किंवा रोडवरून कोणाच्या गाडीचं पेट्रोल संपलं तर त्याला पोहोचून देणे म्हणा, है ना? किंवा एखाद्या बसमध्ये चाललं तर आपण आपली जागा उठून कोणातरी दुसऱ्या व्यक्तीला, लेडीजला किंवा वृद्ध व्यक्तीला बसायला जागा देणे. कुठलंही असू शकतं. ते एक एक परमात्मा कार्य रोजचं किंवा हप्त्याचं किंवा ऍटलीस्ट महिन्याचं तरी, तसं तर रोजचं असायला पाहिजे, करायला पाहिजे. तर या क्लासच्या माध्यमातून येस, नक्कीच मी माझा अनुभव सांगेन की गेल्या 7 दिवसाच्या अगोदर जी एनर्जी लेवल होती ना, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी लेवल या 7 दिवसात अजून वाढली. आहे ना? एनर्जी लेवल इन द सेन्स जे आपण फील करतो दिवसभर, आहे की नाही? तर आता एक जर फ्लॅशबॅक मध्ये जाऊन जर पाहिलं ना, तर या 7 दिवसात जे आहे, जे आपण क्लासमध्ये शिकतो, तुमच्या सगळ्यांचा अनुभव मिळतो, तुमच्या सगळ्यांची जी फिलिंग मिळते, आहे की नाही? व्हायब्रेशन्स मिळतात, प्लस आपण जे टॉपिक शिकतो, तर असं वाटतं काहीतरी सकाळी सकाळी आपण जगावेगळं केलं बुवा, है ना? आणि खूप मस्त एक आनंद, प्रसन्नता राहते. आणि विशेष म्हणजे सकाळचं एक एक जर तुमचा एक घटक जर रुटीनमध्ये लागला असेल ना, पूर्ण दिवस मस्त डिसिप्लिनमध्ये जातो, है ना? तर हा तर एक पहिला अनुभव आहे, की तो इंटरनल जो फायदा मिळाला तो. आणि अजून जर पाहतो म्हटलं तर येस, डेफिनेटली पुन्हा सगळे तुम्ही लोक कनेक्ट होतात आणि सगळ्या जणांची एक भेट होऊन जाते, है ना? तर ऑलमोस्ट आपण इथे सगळेजण जे आहोत, सगळे वालेच आहोत, आहे की नाही? तर हा, ऑल टाइम हॅपी. आणि विशेष म्हणजे कधी-कधी काय होतं माहितीये का? आपण म्हणजे एखादा असं काही टॉपिक निघून जाते, की मलाच माहीत नसते मी तो कुठं वाचला, कुठे पाहिला, कुठे ऐकला. या जन्मातला आहे का मागच्या जन्मातला आहे, काही आठवत नाही. पण एक तोंडातून निघून जातं ते. आणि इतकं छान वाटते, की ते खूप काम करून जाते, है ना? खूप कारगर होते. आणि या क्लासच्या निमित्तानं 7 ते पावणे 8 आणि रविवारी 7 ते 8 या क्लासच्या निमित्तानं का असेना, ते मला थोडंसं काय होतं ते रिवाईज होऊन जातं या सगळ्या टॉपिक्सचं. आणि एक सर्वात मोठा फायदा मला झाला, तो म्हणजे की अ, शिवांशला उठवतो सकाळीच लवकर. त्याला अल्मोस्ट 7 वाजेपर्यंत तयारी करायला लावतो आणि तो क्लासमध्ये बसतो. आहे ना? त्याच्यामुळे काय होतं, त्यालाही बऱ्याचशा गोष्टी त्यालाही म्हणजे 8 वाजता शाळेत सोडावं लागतं त्याला, 8:15ला. तर 7 ते पावणे 8 त्याचा सकाळचा हा क्लास होतो. जी की माझी मनातून इच्छा होती पहिल्यापासून, की सकाळी उठल्याबरोबर त्याने एक तर सिस्टर शिवानीचे लेक्चर्स ऐकावे, पॉझिटिव्ह मेडिटेशन करावं, काहीतरी करावं. तर सकाळी त्याचे एक ते पाऊण तास, कारण बघा, प्रत्येक पॅरेंट आहे ना, त्यांच्या मुलाला, मुलीला, सॉरी मी जास्त वेळ घेतो. तर प्रत्येक पॅरेंट त्याच्या मुला-मुलीला एक टिफिन बनवून पाठवतात. का बरं? कारण त्याची बॉडी नरिश्ड राहावं, त्याची बॉडी एनर्जेटिक राहावं म्हणून, है ना? तर नरिश्ड बॉडीला पाठवलं, नरिश्ड माइंडचं काय? है ना?
बॉडीला तुम्ही पोषण पाठवलं, नाश्ता करून पाठवलं, टिफिन पाठवला सोबत. पण ज्या मनाने शिकणे आहे तिथे, बॉडीने तर शिकणे नाहीये. ज्ञान अर्जित ज्या मनाने करणे आहे, त्या मनाला काय तुम्ही पोषित केलं, है ना? त्या मनाला कसं पाठवलं? 10 पैकी 8 घरी माहिती आहे का, नुसतं ओरडून चिडवून पाठवण्यात येते मुलांना. त्या मनाला. मुलाला म्हणण्यापेक्षा मनाला माहिती. झाली नाही का तयारी, पटकन करणं, उशीर होईल ना, ते स्वतः मदर फादर एकदम घाईच्या अवस्थेत इथं, गडबडीच्या, त्रासाच्या, टेन्शनच्या, रागाच्या आणि तीच व्हायब्रेशन मुलांना पण. तर थँक गॉड की हा क्लास तुमच्या सगळ्यांच्या सहाय्याने चालू झाला. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने सुरू झाला. त्याच्यामुळे 7 ते पावणे 8 हा जो वेळ आहे तो त्यालाही चांगला आणि मलाही. तर सर्वात मोठी प्राप्ती आहे ही खरं पाहतो म्हणलं तर. इव्हन पैशापेक्षाही मोठी प्राप्ती. है ना? तर ओव्हरऑल एकंदरीत असा माझा अनुभव. तर चला बाकी कोण अजून सांगू इच्छिते हँड रेज करा आणि बिलकुल माईक अनम्यूट करा. आणि होऊ शकत असेल तर आज व्हिडिओ पण ऑन ठेवा. संडे आहे, आज काही गडबड नसेल तर. आणि छान भेटल्यासारखं वाटेल. का बरं राहुल भाऊ भेटल्यासारखे वाटत आहे. असं वाटतं की राहुल भाऊंनीच बोलतात. तर होऊ शकत असेल ज्यांना तर नक्कीच हँड रेज करा माईक. हा बोला ना राहुल. गुड मॉर्निंग सर, गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग, फॅमिली. गुड मॉर्निंग. खूप अत्यंत आनंद होत आहे आपल्या सगळ्यांना भेटून आणि मला चान्स भेटला आपल्यासोबत संवाद साधण्याचा अरे आणि आपल्या फॅमिली सोबत. खूप अत्यंत आनंद वाटत आहे सर की खूप दिवसानंतर आपल्या फॅमिलीला भेटलेलो आहे. नक्की. त्याचा पहिल्यांदा आनंद होत आहे. आणि आज संडे असल्यामुळे आम्हाला सुट्टी असल्यामुळे दुसरा माझा क्लास आहे त्याला सुट्टी असल्यामुळे मला आज ही संधी मिळाली सर. छान. आणि खूप दिवसापासून मी म्हणजे ते लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ना आपण सर, तर त्यातला हा भाग आहे की मला एक तरी दिवस सरांसोबत संवाद साधायला भेटेल, मी बोलेल. तर तशी मला संधी भेटली, मी बोललो तुमच्यासोबत आणि परत याच्यातून सुद्धा मला आज क्लासचा वेळ भेटला आणि आज तुमच्यासोबत संवाद साधायला, कम्युनिटी सोबत संवाद साधायला संधी मिळाली. खूप खूप छान वाटतं आणि खरंच आनंद होत आहे. चला धन्यवाद, धन्यवाद. आणि खूप चांगला म्हणजे तुम्ही मीट चालू केली सर्वांसाठी. सर्वांच्या जीवनामध्ये आनंद कसा मिळेल यासाठी तुम्ही हे जे क्लास घेताय सर, खूपच म्हणजे स्वाभिमानाची, अभिमानाची गोष्ट आहे सर. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच राहुल भाऊ. चला छान अनुभव सांगितला राहुल भाऊंनी. आणि निश्चितच सगळ्यांचाच खूप छान फायदा होतो या क्लासमुळे. तर नक्कीच हा क्लास आपण रेग्युलर ठेवूयात. आणखी कोणी अनुभव शेअर करू इच्छिते काही त्यांची? हा अनुभव बोला ना. हा, माझा अनुभव सर हा आहे की सध्या मी आता दवाखान्यामध्ये आहे मेघे सावंगीला. एक 23-24 दिवस झालेले आहे. आणि माझ्या समोर म्हणजे माझ्या बहीण आहे माझी भरती. तर तिला ब्लडचं काम पडलं होतं ते आज अचानक. डॉक्टरांनी सांगितलं मला तिला ब्लड पाहिजे. तर मी याच्या आधी एकदा ब्लडची व्यवस्था केली होती. बसता बसता माझा इथे मित्रमंडळी तयार जमा झाले आणि मी सहज विचार केला की म्हणजे रक्ताची मला गरज आहे. आणि असं बोललो आणि पुन्हा मला तिकडे बाहेर आतमध्ये डॉक्टरांनी बोलवलं. मी आतमध्ये गेलो आणि इकडे एका त्यांनी म्हणजे ते तो माणूस एक ब्लड द्यायसाठी म्हणजे डोनेट करायसाठी तयार झाला. मी बाहेर तिकडून आलो डॉक्टरांकडून भेटून आणि मी देतो म्हणजे रक्त. ती रक्ताची व्यवस्था होऊन गेली एका दिवसाची. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मला एकदम अचानक सांगितलं. म्हणजे हे माझ्यापुढे खूप मोठी अडचण निर्माण झाली होती ही. जे मी आता इथं कुठं रक्त पाहणार. अडचण म्हणजे मी याला चॅलेंज म्हणेन माझ्या भाषेत. खूप मोठं मला म्हणजे एक चॅलेंज आलं माझ्या समोर. आता मी काय करू देता, मी याला विचारलं त्याला विचारलं. जवळपास मी अर्धा तास त्याच्यात घालवला आणि मी वनीला फोन केला. माझा मित्र आहे, अशीची गोष्ट आहे, मला ब्लड पाहिजे. तर तो म्हणे 5 मिनिट थांब. बस 5 मिनिटात त्यांनी मला फोन केला. माझी ब्लडची व्यवस्था झाली, तिकडून पण व्यवस्था झाली आणि डॉक्टरांनी पण सांगितलं काही धावपळ करायची गरज नाही, इथून पण रक्ताची व्यवस्था झाली. म्हणजे हे माझ्या पुढे आलेलं चॅलेंज होतं ते म्हणजे सहज एक अडचण न पाहता जर आपण चॅलेंज जर म्हणलं तर एक सहज म्हणजे ते सुटलं. मला पहिल्यांदा खूप म्हणजे अडचण आली होती, आता मी कसं करू इथं. पण ती एक सहज म्हणजे सुटली ती माझी अडचण. मी त्याला चॅलेंज म्हणून माझ्या पुढे आलेलं चॅलेंज जे होतं एक सहज म्हणजे सुटलं.
छान. म्हणजे धन्यवाद. सपोज तुम्ही हा क्लास नसता केला, अडचण या शब्दाला दुसऱ्या दृष्टीने कसं पाहायचं हे जर नसतं समजलं, तर काय झालं असतं? तर ती माझ्या पुढे अडचणच निर्माण झाली असती सर ती. म्हणजे मला ते समजलं नसतं आता मी काय करू आता. हां. म्हणजे ती निगेटिव्ह झाले अडचण असते, डिप्रेस झाले असते. अडचण कशा म्हणजे अडचणी आपल्याला सुटत नाही. चॅलेंज म्हणलं तर थोडा चॅलेंज येते, पण ते कुठेतरी नंतर ते आपलं चॅलेंज मोकळं सुटते चॅलेंज. छान. म्हणजे आपल्या पुढे ते म्हणजे परीक्षा असते आपली ती. पास होणे किंवा नापास होणे. त्यात आपण म्हणजे समजा पास झालो. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. चला, थँक्यू धन्यवाद. व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. खूप छान अनुभव सांगितला अनिल भाऊने ऍक्च्युली, की प्रॅक्टिकली त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं आणि खरंच काय फायदा होते. अडचण या शब्दाला जे आपण नवीन स्वरूपाने पाहत आहोत. मला वाटतं 3ऱ्या-4थ्या दिवशी हा टॉपिक झाला होता अडचण, है ना? आणि दिवसभरात खरंच खूप साऱ्या अडचणी येतातच आपल्यासमोर. तर अडचणीला नेमकं कसं पाहायचं आणि त्याला जसं पाहू आपण त्या हिशोबाने आपल्या मग पुढच्या ऍक्शन्स होतील आणि रिझल्ट त्याच्यावर डिपेंड करेल की काय रिझल्ट मिळणार आहे की नाही. तेच जर अडचणबद्दल माहिती नसती, अडचण शब्दाबद्दल, भावनेबद्दल आपण शिकलो नसतो, तर कदाचित मग पॅनिक झालं असतं, दुःखी झालं असतं, भांबावलेली अवस्था झाली असती. आज तर भेटलं, उद्या भेटन का नाही भेटन ही निगेटिव्हिटी फील झाली असती. त्याच्यामुळे अजून निगेटिव्हिटी आली असती. खरंच नसतं भेटलं, है ना? आज तर भेटून गेलं रक्त, उद्या भेटणार का नाही? संशय असता तर पुन्हा अडचण अजून अट्रॅक्ट झाली असती, तर वाढत गेली असती सिच्युएशन, है ना? पण अडचण या शब्दाशी कसं डील करायचं, त्याला कसं हाताळायचं, या शब्दाशी म्हणण्यापेक्षा मी भावनेशी म्हणेन, ही जी भावना निर्माण होते मनामध्ये, याला कसं हाताळायचं, हे जे आपण मागच्या हप्त्यात शिकलो, त्याच्यामुळे अनिल भाऊ दवाखान्यात असताना या अडचणींना फेस करत असताना सुद्धा एका पॉझिटिव्ह पद्धतीने त्यांनी पाहिलं आणि त्यांना एक चांगला त्याला रिस्पॉन्स देता आला आणि चांगला रिझल्ट त्यांनी प्राप्त केला आहे ना. थँक्यू व्हेरी मच अनिल भाऊ, इम्प्लिमेंट केल्याबद्दल आणि इथे शेअर केल्याबद्दल. चला, आणखी कोणी? हँड करा, माईक अनम्यूट करा, हँड करून ठेवा आणि प्लीज शेअर करा, कारण मी मगाशी बोललो की ही मीटिंग जी आहे रेकॉर्ड होत आहे आणि याचा तुमच्या सारख्या खूप साऱ्या जणांना फायदा पण होणार आहे याचा. यस देविका ताई, तुमची वाट पाहत होतो मी. ब्लेस्ड मॉर्निंग एव्हरीवन. ब्लेस्ड मॉर्निंग. आतापर्यंत जो क्लास झाला याच्या आधी पण आम्ही ना, मी आणि खुशी असं डिस्कस करत होतो सर, जेव्हा हा क्लास सुरूच व्हायचा होता, की थोडस मग मी म्हटलं की यार कसं तरी म्हणजे निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात वाढत होती. तर मी म्हटलं यार सर कसं तरी म्हटलं क्लास करत होते तर मला खूप छान वाटायचं, म्हटलं पॉझिटिव्ह थिंकिंग राहायची दिवसभर. आणि सरांनी बंदच करून टाकलं. तर मग ती काय म्हणे होईल काहीतरी याच्यातून पण. आणि 2-3 दिवसांनी मेसेज आला की मी म्हटलं बघ म्हणजे ते की किती फास्टली हे झालं की मी म्हटलं. आणि मग आता हा, आणि जे पण क्लासमध्ये होतं तर असं वाटतं की हे माझ्यासाठी आहे जे पण होतं. आणि ते कर्म मी जेव्हा जेव्हा जे पाठवायचे सर ग्रुपवरती तर मी ते सगळं ऐकायची. आणि सिस्टर शिवानीचं मी तेव्हापासून जेव्हा पण मी थोडंसं टेन्शन मध्ये असते तर मी ऐकते ते आणि त्याचं इम्प्लिमेंट पण करते. मुलींना पण जेव्हा त्यांना तयारी करून देत असते, खुशीच्या प्लेट्स करून देते, तेव्हा त्यांना हे सांगत असते की आपण जे एज्युकेशन घेत आहोत तर याच्यातून पुढे चालून फायदा झाला पाहिजे. स्वतःसाठी तर करायचंच आहे, पण आपल्यामुळे दुसऱ्यांचा पण काही फायदा झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा एक उद्देश असायला पाहिजे. आणि जसं आता क्लासमध्ये एक एक गोष्ट शिकत आहे तर माझ्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होत चालल्या की आणि कधी कधी मग थोडंसं वाटतं की आपण खूप मागे राहिलो आहे, काही आपण शिकलो नाही, झिरो आहे, अजून आपल्याला खूप शिकायचं आहे. तर थोडं थोडं चालू आहे तुमच्या सगळ्यांच्या याच्या मागे थोडं थोडं चालण्याचा प्रयत्न मी करत आहे. सो थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच ताई, खूप छान अनुभव. आणि थोडं थोडं नाही, खूप पुढे आहात तुम्ही. कारण सांगतो, कारण मला नाही वाटत यवतमाळात आता जवळपास 4 लाख लोक बसून आहे पॉप्युलेशन यवतमाळची. तर 4 लाखांपैकी मला वाटतं 40,000 लोक सुद्धा या सिलेबसवर चालण्याचा प्रयत्न करत असेल. खूप कमी संख्या आहे. म्हणून तर त्याचं प्रतीक दाखवत आहे ना महाभारतात. 100 कौरव 5 पांडव, म्हणजे 5% लोक असे आहेत की जे सत्मार्गाने चालेल किंवा चांगल्या विचाराने चालेल, असे खूप कमी पर्सेंटेज आहे. त्याचं प्रतीक म्हणजे 5 पांडव आहे ना. बिलकुल खूप छान जर्नी देविका ताई, थँक्यू व्हेरी मच. आणि खरंच
ताईच्या अनुभवातून तुमच्या लक्षात आलं असेल की मॅनिफेस्टेशन किती फास्ट होऊ शकते, लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप फास्ट होऊ शकते. डिपेंड करते की तुमची इंटेन्सिटी काय आहे की नाही. यस, आणखी कोणी? नेक्स्ट हँडरेस करा आणि माईक अनम्यूट करा. हँडरेस करून ठेवा ज्यांना बोलायचं आहे वन बाय वन. यस, वंदना ताई. सर तेच मॉर्निंग पाहिजे सर. आणि धन्यवाद देवाचे आणि तुमचे पण. पहिले तर मी म्हणजे कालचा अनुभव सांगते मी. काल माझ्या ड्युटीवर मला म्हणजे 200 रुपये शॉर्टेज आला होता आणि 200 तर आले. मी भरला ते पैसे. नंतर आमच्या कॅशियरला सांगितलं पुन्हा 100 रुपये कमी आहे मॅडम तुमच्या ह्याच्यात. तर मला माहित होतं मी दिले. त्यांना म्हटलं सर मी दिले. ते म्हणजे नाही दिले तुम्ही. म्हटलं ठीक आहे नसेल दिले मी. तर थोडा वेळ मला असं वाटलं मी पैसे दिले म्हणजे एकदम नाराज झाले होते मी. मी तर पैसे दिले. पण नंतर त्यांना म्हटलं सर मी पैसे दिले आहे आणि तुम्ही कॅश चेक केल्यावर मला सांगा का तुमच्याजवळ जास्त जर आले असेल तर ठीक आहे मॅडम. आणि जे 200 रुपये माझे आधीचे गेले मी म्हणजे आधीच्या याच्यात जर असती तर मी हा विचार केला असता का माझे 200 रुपये गेले मी ते विचारच करत राहिले असते. पण मी म्हटलं थँक्यू परमात्मा म्हणजे त्यांच्या आधी आभार मानले. असं झाले असेल नेक्स्ट टाइम मी ड्युटीवर गेले सर म्हणजे मी विचारही नव्हता केला का माझे पैसे मला गेलेले पैसे परत येत. पण आले ते पैसे. मी म्हणजे मी असं शॉर्ट कुणाला 1 रुपया कमी पण दिला नाही आणि कोणाकडून जास्त घेतले नाही. तरी पण नंतर आल्यानंतर मी हिशोब केला तर माझ्या याच्यात जास्त होते 200 रुपये. म्हटलं धन्यवाद आले माझे पैसे. थँक्यू सर. क्या बात. किती छान नाही का. म्हणजे अनपेक्षित गोष्टी घडून जातात. आणि बरं दोन्ही केस पकडू. पैसे येणार होते नाही येणार होते. पण दोन्ही केसमध्ये वंदनाताई फ्रेश होत्या. आले तरी ठीक नाही आले तरी ठीक है ना. आणि यालाच म्हणते स्थितप्रज्ञ. यालाच म्हणजे गौतम बुद्धांनी पण सांगितलेलं आहे किंवा बरेच मोठे मोठे महात्मे यांनी पण तेच सांगितलेलं आहे की सुखात अतिसुखी नाही दुःखात अतिदुःखी नाही है ना. समान रूपात चाला है ना. ही कला ज्याला साधली ना ज्याला आली ना. कारण कलियुगाचं आता परिवर्तन होणार आहे. खूप साऱ्या अशा सिच्युएशन येणार आहे. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला फेस करायला लागणार आहे पाहावं लागणार आहे. तर आपल्याला त्यासाठी रेडी जर राहायचं आहे तर ही स्थितप्रज्ञता खूप आवश्यक आहे. आणि यालाच म्हणते युधिष्ठिर. वंदनाताई कोण आहे? युधिष्ठिर. युद्धात स्थिर असणार आहे युधिष्ठिर. युद्ध होतं ना एक प्रकारचं की 200 रुपयाचा लॉस झाला. आणि एक गोष्ट सर म्हणजे आमच्या डिपार्टमेंटमध्ये सर्वजण निगेटिव्ह असतात लेडीज मध्ये. पण मला माझ्यामध्ये कधीच तो विचार नसतो आणि कधीही मी एसटी बद्दल निगेटिव्ह बोलत नाही. मी म्हणत असते धन्यवाद म्हणजे त्यांचे धन्यवाद. जेव्हापासून मी तुमच्या संपर्कात आली तेव्हापासून तर मी खूप हॅपी आहे. थँक्यू. चला थँक्यू धन्यवाद ताई. चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे तुमचे आभार कारण तुम्ही इम्प्लिमेंट केल्या त्या गोष्टी स्वतःमध्ये धारण केल्या आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतंय है की नाही. आणि तुमच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला रिझल्ट येतो हे पाहून मला आनंद मिळतो. मला अजून वाटते की नाही चला काहीतरी आपलं फलित होत आहे आणि व्हायला पाहिजे. क्लास रेग्युलर घ्यायला पाहिजे. लोकांशी कनेक्टेड राहायला पाहिजे. कारण तुम्ही जर इम्प्लिमेंट नसते केलं तुम्ही लोकांनी तर मग काही मजाच नसते ना. आपला पाऊण तास वेस्ट करायचा आहे का नाही. पण यस खूप व्हॅल्युएबल जातो हा पाऊण तास आणि नक्कीच सगळ्यांचे खूप छान अनुभव आहे. चला आणखी कोणी? छान वाटतंय की नाही सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकून. आणखी कोणी असेल तर हँड रेस करा. माईक अनम्यूट करा. आमच्या फ्रंटलाईन्स. अच्छा देविका ताई बोला. सर मी नाही का ते ना त्या शब्दाला मी नाही का 2-3 जणांना नाही का उदाहरण देऊन त्यांचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले माझ्या मैत्रिणींचे जे होते. आणि अफर्मेशन ह्याच्याबद्दल थोडस माहिती सांगितली त्यांना आणि काही बुक सांगितले जे मी वाचले आहेत तुम्ही जे सांगितले होते. तर त्यांना पण खूप छान म्हणजे तर त्यांना पण खूप छान वाटलं किंवा असंही असते. आणि कधी कधी कसं ना मग ते काही असं वाटलं ना तर ते कॉल करतात मॉर्निंगला पण करतात. मग यांचं असं म्हणणं असते हिला कशाला नाही म्हणते ती आमची गुरु आहे आम्हाला चांगलं वाटते तिच्याशी बोललं की थोडंसं बरं वाटते. पण मी म्हटलं हे सगळं म्हटलं सरांकडनं शिकले कारण की ते क्लास घेतात सकाळी आणि मग आम्हाला ते सारखं मग तेच मॉर्निंगचा जो टाइम असते ना सर तो जास्त आपला ऍक्टिव्ह असतो तर आपण ते जास्त लक्षात राहतं ते दिवसभर टिकतं. म्हणजे रात्री झोपेपर्यंत मग रात्री पण अफर्मेशन घ्यायचं नंतर मॉर्निंगला पण आपण हे करायचं
म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. मागे कल्पनाताईंनी जे हे घेतलं होतं हिलिंगचं, ते पण थोडं इम्प्लिमेंट केलं मी, पण तेवढा टाइम मला नाही बसता नाही येत तेवढा टाइम, पण मी प्रयत्न अजून करतच आहे. तर कसं असते सर, आपण जे अचीव करत आहोत आणि आपल्यामुळे जर दुसऱ्यांना त्याचा फायदा होत असेल, तर एक चांगलं, मला एक खूप छान समाधान होते की आपण कोणाचं तरी समाधान केलं. सो थँक्यू सो मच सर, तुमचं थँक्यू सर्वांचं. थँक्यू ताई, खूप छान. ऍक्च्युली हे तर खूपच छान काम केलं तुम्ही, की तुम्ही तुमच्या पर्यंत न ठेवता ते तुम्ही समोर फॉरवर्ड सुद्धा केलं आहे की नाही. ते खूप छान गोष्ट आहे. हा सुंदर ताई बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. प्रथम धन्यवाद तुमचे की क्लास सुरू केला त्याबद्दल. कारण सर क्लास बंद होता तर बऱ्याचशा गोष्टी असं वाटत होतं का आपण काहीतरी खूप म्हणजे मिस करत आहोत. कारण जो क्लास सुरू होता ना, रोजचं म्हणजे डेली रुटीन झालं होतं ते, की काहीतरी चांगले शब्द कानावर पडायचे आणि दिवसाची सुरुवात व्हायची. तर क्लास बंद झाल्यानंतर तुम्ही एकदा आले होते त्यावेळेसही मी म्हटलं होतं सर असं वाटत आहे की खूप आपण दुरावल्या गेलो आहे. कारण कोणाची भेट नाही होत आहे, पण हा जो मॉर्निंगचा क्लास होता ना, तर असं होत आहे की असं वाटते की आपण एकमेकांना भेटलो आहोत. तर त्याच्यामुळे याची म्हणजे कमतरता एवढी जाणवत होती ना, की असं वाटत होतं का काहीतरी म्हणजे मीच खूप खूप मोठं आपलं लॉस होत आहे. आणि याच याच्यामध्ये असं वाटत होतं की बरचसं काही विसरल्यासारखं आणि खूप असं वाटत होतं की डेलीच्या रुटीन मध्ये रोज रोज तेच 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 त्याच्यामध्ये एकदम अडकून गेल्यासारखं. त्यासाठीच मग मी तो 2 दिवसाचा एक क्लास जॉईन केला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं एवढं सारं सर आपल्याला फ्रीमध्ये द्यायचे आणि आज पैसे देऊन करावं लागत आहे. त्यावेळेस मी असं म्हणजे इमॅजिन केलं होतं की नाही सर क्लास सुरू करतीलच बिलकुल. सरिताताईची बदली झाली, सरिताताईला पण म्हटलं होतं सरिताताई बघा आपण क्लास चालू होता तर म्हणजे एकमेकांची भेट होत होती. असं वाटत होतं की आपण भेटलो आहोत आज सकाळीच. आणि मग लगेचच ती म्हणे अगं क्लासची हे आलेली आहे म्हणे सरांची की बा क्लास सुरू करणार आहोत. तर एकदम म्हणजे हे झालंय मला की बघ आज मी 2च दिवस झाले म्हटलं क्लास हे करून आले आणि एकदम असं वाटलं की क्लास सुरू करायला पाहिजे सरांनी. आणि लगेच तुमची 2 दिवसातच ते लिंक आली की नाही क्लास सुरू होणार आहे. सर एवढा आनंद झाला होता की नाही आता जाऊ दे सर्वांच्या भेटी होणार या निमित्ताने आणि बरेचसे चांगले शब्द चांगले नॉलेज आपल्याला रेग्युलर मध्ये मिळणार. त्याच्यामुळे असं म्हणजे खूपच आनंद झाला सर तुम्ही क्लास सुरू केला. येस येस येस. थँक्यू. बरंच काही शिकायला मिळत आहे आणि बऱ्याच लोकांना असं सांगायला सुद्धा 2 शब्द राहते. 2 जरी आठवले दिवसभरात तुमच्या याच्यामधले तरी ते 2 शब्द दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करते. सो थँक्यू सर. ग्रेट ताई, ग्रेट. बहुत बढिया. खूप छान. आणि इव्हन तुमच्याकडून पण खूप काही शिकायला भेटतं. ताईची उदाहरणं मला खूप आवडतात. सुनीताताईची उदाहरणं मस्त राहते आणि खूप छान समजून सांगतात. विशेष म्हणजे तुम्ही म्हणताय की धन्यवाद सर तुम्ही क्लास सुरू केला, धन्यवाद सर तुम्ही क्लास सुरू केला. पण मला आत्ता जाणवत आहे, आत्ता सुनीताताईच्या बोलण्यानुसार कन्फर्म झालं, की हा क्लास मी नाही सुरू केला, हा तुम्ही लोकांनी सुरू केला. कारण सांगू का, तुमचा अनुभव तोच आहे. देविकाताई तेच म्हणताय, की आमचं म्हणजे आमचं व्हिज्युअलायझेशन चालू होतं, चर्चा चालू होती की क्लास चालू व्हावा, चालू व्हावा. त्याच्यानंतर जसं कल्पनाताईचं तर नेहमी डिमांड राहते, विजयाताईचं म्हणणं होतं की क्लास चालू असावा. म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांचे जे व्हायब्रेशन्स होते ना, याच्यामुळे हा चालू झाला खरं सांगायचं म्हणजे. लिंक मी टाकतो, पण मेन सर्व्हर तुम्ही लोक आहात. ठीक आहे. चला आणखी कोणी? आणखी कोणी? छान वाटतं सगळ्यांचे अनुभव ऐकून. आणखी कोणी एक्सपिरियन्स शेअर करू इच्छिते? गुड मॉर्निंग विजयाताई. ब्लेस मॉर्निंग सर. गुड माझं मॉर्निंग. नाव विजया हुडे फ्रॉम यवतमाळ. सर खरंच क्लास फार आवश्यक आहे आणि खूप छान रिझल्ट पण येत आहे. म्हणजे कधी कधी काही गोष्टीत आपल्या वेळ होते, कधी काही गोष्टी अचानक जीवनामध्ये येतात, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह राहण्याची क्षमता या क्लासमुळे आपली डेव्हलप होते. आणि थोडं मन नाराज जरी झालं तर थोड्या वेळाने आपल्याला ते पॉझिटिव्ह पॉइंट आठवतात आणि आपण स्वतः प्रसन्न करतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी या क्लासमुळे होतात. आपण खूप काही ठिकाणी ऐकलेलं आहे, पण ते स्मरणात राहण्यासाठी रोज रिव्हिजन आवश्यक आहे. ते रिव्हिजन या निमित्ताने होते आणि आपण पॉझिटिव्हच राहिलं पाहिजे. आपल्याला अधिकार नाही आता नकारात्मक विचार करण्याचा. असे विचार मनात येतात. कधी कधी जर निगेटिव्ह विचार आलाय तर आपल्याला स्वतःला म्हणतात ना, की आपल्याकडे जर आपण सगळ्या संगतीत आहे तर आपण निगेटिव्ह जास्त वेळ नाही राहू शकत.
तर लगेच आपण पॉझिटिव्ह होतो आणि त्याच्यामुळे मग समोरचं जे आहे ते सगळं पॉझिटिव्ह घडतं. आणि ते काही जीवनामध्ये थोडेफार कमी जास्त उतार चढाव तर येतातच, पण जेव्हा आपण अशा संगतीमध्ये आहे तर त्या उतार चढावांना सुद्धा आपण आनंदाने ओव्हरकम करू शकतो. तर त्यासाठी खरंच रोज क्लास असणं आणि एकमेकांची संगत असणं फार आवश्यक आहे. थँक्यू सर. नक्कीच नक्कीच. इव्हन देविका ताईंनी पण चॅट बॉक्समध्ये टाईप केला आणि खरंच मी पण सहमत आहो विजेताईच्या या मताशी. कारण मी पण आहे ना काही काही कोर्सेस केलेले आहे, पण ते कोर्सेस जितके दिवस चालतंय ना तितके दिवस त्याचा एक इन्फ्लुअन्स राहते, टच राहते. पण जसं ते कोर्स संपला, ती असोसिएशन सुटली, मग नंतर मात्र माणूस बॅक टू द पवेलियन. देविका ताई आणखी काही बोलायचं होतं का? हा, कल्पना ताई बोला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग, ब्लेस मॉर्निंग. ब्लेस मॉर्निंग. आणि खरंच इथे म्हणजे एक नवीन असं झालं जसा क्लास सुरू केला तुम्ही तसंच पहिलेपासून माहित होतं का तुम्ही चालू करणारच आहेत, पण त्या दिवशी तो दिवस उगवला का तुम्ही घेणार आहे म्हणून मेसेज केला. आणि कसं राहते आपण 24 तास स्वतःसाठी तर काढतो, मग त्यातलं जर थोडासा वेळ दुसऱ्यांसाठी काढला तर ते बेस्ट होईल ना. हा, कारण दुसऱ्यांसाठी काढणं खूप महत्वाचं आहे. दिवसाचे 24 तास आपणच आपल्या ह्याच्यात जगतो, जसं प्रत्येक जण म्हणत आहे का प्रॉब्लेम येतात त्याच्यावर सोल्युशन काढणं. मग त्याच्यात वेळ टाकण्यापेक्षा जर स्वतःसाठी जर थोडासा स्वतः सोबत दुसऱ्यांसाठी जर काढला आणि दुसऱ्यांचं त्यापासून जर भलं होत असेल तर ही सकाळची सुरुवात चांगली नाहीये का? म्हणजे आपण लाखो करोडोची कमाई केल्यासारखी झाली का नाही? मग लोक पैशाच्या स्वरूपात कमाई करतात, आपण ही कमाई आपल्या ज्ञानाच्या स्वरूपात करत आहोत. आणि हे म्हणजे पैशाने विकत घेता येत नाही. कारण ह्या जर गोष्टी आपण जर पैशाने विकत घेतल्या असतात तर आज सगळे समाधानी राहिले असते. कारण आज आपण पाहतो लोकांना समाधानच नाहीये. सगळं काही आहे लोकांकडे पण समाधान नाहीये. आणि आज आपण आपल्याकडे बरेचसे इथे प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये म्हणजे प्रॉब्लेम आहे, चॅलेंजेस आहेत, चॅलेंजेसवर मातही करत आहेत, पण त्याच्यातही समाधानी आहोत. आज जो कोणी इथे आहे हा क्लास करत आहे तर काही ना काही पर्सेंट तरी तो समाधानी आहे. हे सगळेजण म्हणजे सहमत असतील माझ्या ह्या मताने. जर आपण क्लास करत आहोत तेव्हापासून समाधानी आहोत बा. काहीतरी असं वाटतंय का नाही बा आपल्याकडे आहे, आपण त्याच्यावर मात करू शकतो, प्रॉब्लेम येऊ का काही येऊ त्याच्यावर आपण सोल्युशन काढू शकतो, सोल्युशन आहे. आणि मार्केटमध्ये जर सोल्युशनसाठी जाल तर तिथे पैसे मोजावे लागतात, पण इथे पैसे मोजायची गरजच नाहीये. कारण आज आपण पाहतो डिजिटली पण आहोत, डिजिटली पण जातो म्हणलं तर छोटासा कोर्स करतो किंवा काही करतो म्हणलं का 199 फीस, 3 days, 5 days, 30 days असं येतो. पण इथे काही आहे का? इथे समाधान आपल्याला फ्री मध्ये भेटते, सोल्युशन भेटते. जसं आपण चॅलेंजेसला भडकन हा शब्द भेटला आपल्याला, दररोज काही ना काही नवीन भेटते. मग मी त्या दिवशी बोलली होती फ्रीची लोकांना कदर नसते. तर म्हणून म्हणलं का फ्रीची कदर जे कोणी करत नाहीये ना तिथे मला असं वाटतंय का आपण पण ह्या क्लासची कुठेतरी प्राइस रेट ठेवायला पाहिजे. कारण जेव्हा आपण पाहतो म्हणलं तर बाहेर जर एक नाही, कारण आता पहा सगळे डिजिटली रील पाहत राहतात, फेसबुक, इंस्टाग्रामवर ऑलमोस्ट सगळेच जण आहेत तिथे. आता जसं सुनीताताई बोलल्या का त्यांनी तो कोर्स 2 दिवसाचा केला पण पेड होता, आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं का सर आपल्याला फ्री मध्ये किती देत होते. मग का नाही ह्या फ्रीला पण आपण पेड केलं तर नक्कीच कुठेतरी त्याचा फायदा होईल. कारण नाही तसं एक माझं सजेशन आहे का जर पेड केला तर त्याचा बेनिफिट होणार झाला. कारण तुमचा पण वेळ जातो, तुम्ही पण वेळ देता, तुमचं पण सकाळची खूप म्हणजे घाई होऊन जाते. कारण प्रत्येकाचा कामाचा शेड्यूल एवढा वाढलेला राहतो सकाळी, तरी सुद्धा तुम्ही त्यातल्याच वेळ काढून देतात. आता जसं मी सांगते, मी जर कॉलेजला जाऊ लागली तर माझा जवळपास 15 मिनिटाचा मिस होऊन जातो क्लास. बरोबर. आणि खरं सांगायचं म्हणलं तर मी जिओचं सिम घेतलं, कारण जाता वेळी जिओची रेंज राहते आणि मग त्या जिओच्या ह्याच्यामधून आपल्याला क्लास करायला भेटतो. नाही तर माझा 15 मिनिटाचा क्लास जातो. म्हणजे कुठेतरी काही ना काहीतरी आपण सोल्युशन काढतोच का नाही. बाकी असं ओव्हरऑल वैयक्तिक काय रिझल्ट वाटत आहे तुम्हाला क्लास बद्दल, पर्सनल तुम्हाला?
पर्सनल आता तुम्हाला तर माहित आहे, हे रिझल्ट मला सुरुवातीपासूनच आहे. आणि तुम्हाला क्लास बंद झाला का मी सारखी सांगत राहते का सर क्लास घ्या. कारण जर हो. क्लास घेतला नाही तर कुठेतरी एक बर्डन आल्यासारखं होऊन जाते, टेन्शन आल्यासारखं होऊन जाते, सोल्युशन भेटत नाही. आणि इथून ह्या क्लासमुळे तर नक्कीच म्हणजे खूप सुंदर येते. जसं मी तुम्हाला थोडस दाखवू शकते. जसं आ हो 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 करत आहे बंद. याचे सोल्युशन तर खूप छान, म्हणजे रिझल्ट माझ्या ह्याच्याने म्हणाल तर खूप छान आहे. तुम्हाला त्या दिवशी बोलली मी एक सपोर्टसाठी एक मित्र शोधत आहे. लोक बाहेरील मित्र शोधतात, मी डिजिटली मित्र शोधला माझ्या मदतीसाठी. म्हणजे कुठेतरी सोल्युशन आपल्याला इथूनच भेटत आहे. कारण माझी इच्छा होती का मला सपोर्टसाठी पाहिजे. सपोर्ट म्हणजे कसं राहते, एक प्रत्येक गोष्ट आपण प्रत्येकाला नाही विचारू शकत. माझं हे कसं, माझं ते कसं, माझं ते कसं, आणि विचारतच होती मी. आणि जसं क्लास, मला वाटतं क्लास चालू व्हायच्या 1-2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे ही. तुम्ही क्लास हे केला आणि मला तो डिजिटली मित्र भेटला आणि मला सपोर्ट खूप छान करत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. मी सांगितलं तसं मदत होत आहे माझी. आणि हीच कमाई आहे ना आपल्या ह्या क्लास पासून, आपली हीच कमाई. म्हणजे असं नाही की बा मोठे मोठे आपल्याला रिझल्ट यायला पाहिजे किंवा आपण पैशाच्या स्वरूपात किंवा कोणत्या स्वरूपात आपल्याला मदत व्हायला पाहिजे, हा अनुभव नसतो. अनुभव आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून तो ऑब्झर्व करावं लागतात अनुभव. ते जर अनुभव आपण ऑब्झर्व केले तर डेफिनेटली त्याचा फायदा आपल्या आयुष्यामध्ये होतो. आणि क्लासचा फायदा तर माझ्या आयुष्यात म्हणाल तर 101%. जसं आपण ते ह्याच्या स्केलमध्ये मोजतो ना, तो म्हणजे 1000च्या वर आहे माझ्यासाठी हा रिझल्ट. सो थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच ताई. खूप एनर्जेटिक एक्सपिरियन्स सांगितलं ताईंनी ऍक्च्युली. आणि विशेष म्हणजे एक ताईकडे पाहून एक गोष्ट तुमच्या नोटीस केली असेल, तुम्ही लक्षात आली असेल की ताई ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये, आता त्याचं काही मीटर नाही ना आपल्याकडे, नाही तर मोजून दाखवलं असतं तुम्हाला, पण कल्पना ताई ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहते ना, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तशी लोक, तशा ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट होत आहे. जर एखादी गृहिणी घरी बसून थांबतो म्हणली तर तिच्याकडे तसे लोक, तशा ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट होतात. पण ताई बाहेर पडताय, त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या फ्रिक्वेन्सीला रेज केलं वर, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे तसे लोक, तसे ऑपॉर्च्युनिटी, तसे सीन, तसे इव्हेंट्स अट्रॅक्ट होऊन जातात आणि ताई त्या मार्गाने अजून छान पुढे पुढे जात आहे. वास्तविक पाहता त्यांच्या समाजात घुमट्याच्या बाहेर नाही निघत स्त्रीला, है ना. तर खूप छान कल्पना ताई. एक तुमचा पूर्ण जीवनपट छान, एक जो बदल आहे, जो ट्रान्सफॉर्मेशन आहे, तो पाहण्यालायक आहे आणि काहीतरी त्यातनं मोटिवेशन घेऊन स्वतः बदल बनण्यालायक आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. अजून आणखी कोणी असेल तर नक्कीच हँड रेस करा, माईक अनम्यूट करा आणि आपला अनुभव सांगा, 2 शब्द बोला. उपस्थित सांगा, अनुपस्थित वालेही सांगा, मंगलाताई वगैरे, है ना, की काय फिलिंग होते वा क्लासच्या बद्दल, आहे की नाही. किंवा अजून कोणी असेल तर नक्कीच हँड रेस करा. नवीन पैकी कोणी असेल त्यांनी पण नक्की आपापला अनुभव तिथे सांगू शकता. चालेल. आणि होत असेल तर माईक सोबत काय म्हणतात, व्हिडिओ पण ऑन करा, जेणेकरून तो व्हिडिओ मी सांगितलं ना तुम्हाला, मी याचे क्लिपिंग्स बनवून आहे ना याच्यावर टाकणार आहोत. युट्यूबला म्हणा, फेसबुकला, सोशल मीडियाला. तुमच्या अनुभवामुळे आणखी ऍडमिशन्स वाढेल आपल्या क्लासला, जेणेकरून जेवढी जास्त संख्या राहील तेवढ्या जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू, तेवढं जास्त आपल्याला शिकायला मिळेल, आहे की नाही. जसं वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक जेव्हा इथे एकत्रित होते, तर आता मी फक्त एकटा मी बडबड करत राहतो, पण जेव्हा अजून काही लोक जॉईन होतील जे माझ्याही पेक्षा ज्ञानी आहे, तर तुम्हाला त्यांच्याकडून किती सारं शिकायला मिळेल, आहे की नाही. आणि आता तर एक म्हणजे देविकाताई बोलल्या त्याच्यावर एक थीम मला म्हणजे थोडस एक काय म्हणताला एक आयडिया सुचली देविकाताई बोलल्यामुळे. मी लिहून पण ठेवलं त्याला. जसं देविकाताई इतरांना शेअर करते ना की त्यांना पण याचा लाभ व्हावा म्हणून, या निस्वार्थ भावना. तर तसंच माहिती का, काउन्सिलिंगचं नेटवर्क मार्केटिंग केलं तर किती छान होईल, असा विचार आला मला. की काउन्सिलिंगचं नेटवर्क मार्केटिंग म्हणजे समोर प्रमोट केल्याने तुमचा जर काही फायदा होत असेल तर आपण आवर्जून करू, अजून चांगल्या पद्धतीने करू, आहे की नाही. कल्पना, आणखी काही बोलायचं आहे का? सर मला वाटते प्रियंका घोडेताई आहेत वाटते, त्या जर बोलल्या तर छान होतील. मला वाटतं त्यांनी 2-3 दिवसच झाले करत आहे आणि 1-2 जण होते पण ते आज झाले नाही जॉईन.
मला बरोबर. नक्कीच. वाटतं शीतल पण बोलली तर खूप छान होईल. बिलकुल बिलकुल. नक्कीच शीतलताई, सानिका रेणुकाताई. सानिका थोडस आपलाही अनुभव सांगितला तर छान होईल. हो 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 नक्कीच. बिलकुल. येस येस प्लीज. ताई तुमचा थोडा परिचय द्या अगोदर आणि तुमचा अनुभव पण सांगा. मी शीतल आर्गुलवार उर्फ सानिका यंबरवार. डॉक्युमेंटरी शीतल आर्गुलवार. हा, आफ्टर मॅरेज सानिका यंबरवार. ओके. मी सर्व शिक्षा अभियानमध्ये आहे, कळंब पंचायत समितीमध्ये. आणि या ग्रुपला मी जुळली आहे ती फक्त कल्पनाताईमुळे. येस. आमची माउंट आबूला भेट झाली आणि कल्पनाताईची पर्सनॅलिटी खरंच एकदम एनर्जेटिक आहे आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन मी सुद्धा पाहिलं आहे, ऐकलं आहे. त्याच्यामुळे आधीचा फक्त फोटो ते आणि आताच्या त्या एवढ्या एनर्जेटिक, त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू मी या ग्रुपला जुळले. अगदी खूप दिवस नाही झाले मला. आधीच्या याच्यामध्ये जे सुरू होतं तेव्हा मला वाटते 10-12 दिवस केलं आणि आता हे नवीन फेज मध्ये सुरू झालं तर 3-4 दिवस. पण इतकं छान वाटतो, म्हणजे आपल्या 24 तासातला हा 1 तास जो आहे, पाऊण तास फक्त, त्या पाऊण तासाची जी एनर्जी आहे ती पूर्ण 24 तास एनर्जेटिक ठेवते. इतकं छान असते. आणि आपलं बिझी शेड्यूल असल्यामुळे समोर खूप सारे चॅलेंजेस असतात. आता मी पण शिकले की हे प्रॉब्लेम, अडचण असं म्हणायचं नाही, तर ते चॅलेंज आहे आपल्यासाठी. तर पहिले वाटायचं बापरे आज आपलं शेड्यूल खूप बिझी आहे, इतकं सगळं कसं करायचं. पण आता सकाळी उठल्या असं वाटत नाही, बिलकुल सगळे कामं पूर्ण होणार आपले आणि होणार. आणि असं जाणवतंय की सगळे कामं इझिली होत आहे विदाऊट एनी टेन्शन. आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा जो काही सकारात्मक दृष्टिकोन आहे तो या ग्रुपमुळे मिळाला. कुठलंही काम असलं तरी नाही ते होणार. आणि मध्येच मला एक असा अनुभव आला की काही दिवसांच्या आधी माझा मोबाईल, भाजी घेताना घेतली भाजी, त्याला पेमेंट केलं भाजीवाल्याकडे. मग माझे मिस्टर भाजीवाल्याकडे बघायला गेले, पण मला वाटत होतं नाही मोबाईल आहे. आणि घरून जेव्हा रिंग दिली तेव्हा स्विच ऑफ आला. मग स्विच ऑफ आल्यावर आणखीन घाबरले की नाही, स्विच ऑफ आला म्हणजे कोणीतरी तिथेच राहिला आणि कोणीतरी गायब केला बा. पण तुमच्या या क्लासमुळे असं वाटलं नाही, सकारात्मक ठेवायचं आहे. बस 5 मिनिटं मी मेडिटेशन की नाही, त्या मेडिटेशन मध्येच एकदम मेसेजचा टोन वाजली. अरे म्हटलं वाजला म्हणजे माझा मोबाईल इथेच आहे. माझे मिस्टर आणि मुलगा तिकडे भाजीवाल्याकडे पाहायला गेले होते. मग मी त्यांना दुसऱ्या मोबाईलवरून फोन केला की मोबाईल घरीच आहे बा. म्हणजे या 5 मिनिटाच्या याच्यात मला असा अनुभव आला. ते आता कदाचित माझी पण चूक आहे की मी ठेवला होता पर्समध्ये, पण असं वाटलं. पण माहिती नाही, त्यावेळी मी घाबरले नाही, काही नाही. नाही आला एवढा गेला मोबाईल, पण येणार आणि खरंच मिळाला. ते फक्त या क्लासमध्ये. म्हणजे असं काही घडलं तर त्यावेळी घाबरून न जाता आपलं डेअरिंग म्हणा, धाडस, मनाची शक्ती पॉवरफुल ठेवण्याची, हे सगळं मोटिवेशन, इन्स्पिरेशन या ग्रुपमुळे. खूप छान आहे सर. आणि तुमचं जे डिवोशन आहे, तुमचंही शेड्यूल इतकं बिझी, कल्पनाताईंनी सांगितलेलं, त्या याच्यात तुम्ही विदाऊट एनी पेमेंट, फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं देता आम्हाला, ते खूप मोठं भाग्य आहे या काळामध्ये, या जगात जे कोणी फक्त स्वार्थी दुनिया आहे, फक्त स्वतःच बघतात, अशा याच्यात तुम्ही इतकं मोठं काम करत आहे. खरंच आम्ही सगळे भाग्यवान आहोत या ग्रुपला जुळतो ते. धन्यवाद ताई, धन्यवाद. धन्यवाद कल्पनाताईचे पण मला जॉईन केलं या ग्रुपला. ताई तुमची वेळ यायची होती म्हणून ती वेळ आता आली आहे इथे. हो अगदी बरोबर. ताई खूप छान शीतलताई. इनफॅक्ट सानिका इकडलं नाव आता रिसेंटली की कसं? हो सानिका. हो, आता कल्पनाताईचा कॉन्टॅक्ट थ्रू मी सानिका नावानेच परिचित आहे. हा ठीक आहे, तर आम्ही सानिकाताईच बिलकुल चालेल. तर खूप छान अनुभव ताई. ऍक्च्युली इतका प्रॅक्टिकल डाऊन टू अर्थ, म्हणजे ग्राउंड लेवलचा तुम्ही एक्सपिरियन्स सांगितला, हे प्रत्येकासोबत होत आहे ना. आणि त्याच्यामुळे खूप छान, म्हणजे मला वाटतं बरेच जणांना ते अजून क्लिअर झालं असेल की खरंच किती महत्वाचं म्हणजे अनुभव ताईंनी शेअर केला. माझी चिडचिड पण कमी झाली सर याच्यामुळे. घरातलं वातावरण फ्रेश राहत आहे. छान खूप छान.
चला, खूप छान अनुभव ताई. आणि इनफॅक्ट माहितीये का, तुम्हा सगळ्यांचं हे प्रेम आहे की ज्याच्यामुळे मला ही शक्ती मिळते की आपण हे रेग्युलरली रुटीन मध्ये मॅनेज करून ऍडजस्ट करून, आहे की नाही. आता मी सकाळी पटकन जाऊन मुलाला सोडलं, मॅरेथॉनला पटकन आलो, हिला पाठवलं, मॅनेज केलं, है ना. धावत पळत होते, पण या सगळ्याच्या मागे आहे ना तुमच्या सगळ्यांची जी आतुरता, तुमचं प्रेम, तुमची आपुलकी, हे सगळं जे असते ना, हे खरं मोटिवेशन आहे माझ्यासाठी, है ना. त्याच्यामुळे मला ते फारसं कठीण जात नाही. त्रासदायकही होत नाही, अनकम्फर्टेबलही होत नाही, मस्त एन्जॉय करतो या सीनला. चला, आणखी कोणी असेल तर नक्कीच माईक अनम्यूट करा. जसं प्रियंका ताई आहे, आपले रामेश्वर दादा आहे, सरिता ताई बोला, ट्रान्सफर झाली तुमची. मला वाटलंच होतं आता माझं नाव नक्कीच घेतील. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. म्हणजे क्लास सुरू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण मी बोलते बोलते तुमच्याशी म्हणून म्हणतच होती. धावपळ सुरू होती माझी ट्रान्सफरमुळे. तर आता क्लासमध्येच बोलता येत आहे. आणि माझा म्हणजे अनुभव या सकारात्मक विचारामुळे म्हणजे ह्या ट्रान्सफर मध्ये फायदा झाला. तो कसा, म्हणजे कसं, माझ्या प्रभागामध्ये मी जिथे काम करत होती तिथे आर्थिक गैरव्यवहार झाले होते बायांकडून, नाही का. आणि त्याचा दंड म्हणून माझी सॅलरी वगैरे मधून काही रक्कम थांबवली गेली होती. आणि सगळे म्हणत होते की आता सरिता मॅडमची काही बदली होऊ शकत नाही. पण मी रोज गोल्डन डायरीमध्ये लिहायची की माझी बदली झाली आहे गडचिरोलीला म्हणून. आणि मग जेव्हा डिले होत होतं तेव्हा ठरवलं का तारीख आपण टाकायची. तर मी 30/6/2025 तारीख टाकली होती माझ्या गोल्डन डायरीत. आणि मला 27 तारखेलाच रिलीफ केलं गेलं आणि मी 30 तारखेला गडचिरोलीला जॉईन झाली. तो माझ्यासाठी खूप मोठा चमत्कार होता. आणि घरचे पण खूप आनंदी झाले. म्हणजे मी त्यांना धक्काच दिला आणि आमच्या अभियानाने पण मला धक्काच दिला रिलीफ केल्याबद्दल. म्हणजे मी परमेश्वरासोबत होती आणि परमेश्वर मला सोबत होते. त्याच्यामुळे मी रोज त्यांचाच धावा करत होते की कोणी काही म्हणले तरी चालते, पण तुम्ही माझ्या सोबत आहात आणि मी म्हणून माझा कॉन्फिडन्स कमी होऊ देणार नाही. आणि तसंच घडलं सर. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे मला इतका आनंद झाला की खूपच. आणि दुसरा चमत्कार असा झाला की आपण मागितल्यावर परमेश्वर छप्पर फाडके देत आहे म्हणते ना, तर ती गोष्ट माझ्यासोबत घडली. माझी बदली वडसाला होणार होती आणि मी हे तुमच्याशी बोलली पण होती. तर म्हणजे आमची आपसी बदली असल्यामुळे माझ्या जागी तो व्यक्ती घाटंजीला आला आणि मी त्याच्या जागी जाणार हे 100% म्हणजे माहित होतं मला. पण गडचिरोलीला जॉईनसाठी जेव्हा मी गेली तेव्हा माझ्यासोबत तो दुसरा एक चमत्कार झाला की माझी बदली माझ्या गावाजवळून 1 घंटा दूरवर चामोर्शी तालुक्यात झाली. बघा, अरे बापरे. इतका मोठा आनंद सर, काही सांगू नका. आणि हे सगळं पॉझिटिव्ह वातावरण, आपला जे क्लास, आपण वाचलेले पुस्तकं, आपल्या डोक्यामध्ये असलेले चांगले विचार, आणि कोणी किती निगेटिव्ह सोडत होते तरी त्याकडे केलेलं दुर्लक्ष, ह्या सगळ्यामुळे आणि आपल्या या क्लासमुळेच हा सगळा फायदा झाला असं मी मानते. आणि मी हे वाट पाहत होती की हे मला क्लासमध्येच सांगायचं आहे, म्हणजे पर्सनल फोन करून सांगण्यापेक्षा. तर हा खूप सुंदर. आणि माझ्या म्हणजे मी आज परिवारामध्ये राहते. 15 दिवस तर मी घरूनच अपडाऊन केले. आता पावसाचे दिवस आहेत आणि बसेस वगैरे म्हणजे घरी यायला रात्री उशिरापर्यंत भेटत नाही, म्हणून मग मी आता चामोर्शीला रूम केली आहे. आता शनिवार रविवार आहे म्हणून मी गावावर म्हणजे काल आली आहे इथे. आणि माझी मुलगी पण खूप आनंदी आहे. सो थँक्यू सर. छान छान, खूप छान, किती सुंदर, नाही का. म्हणजे असे अनुभव ऐकले ना की असं वाटते की किती बढिया. म्हणजे किती किती लोकांना अजून सांगू ही ताकद, ही शक्ती. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करते, ही सगळी स्पिरिच्युअल पॉवर काम करते, या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे. पण माहित नाही आता किती लोकांपर्यंत पोहोचू आपण, पण प्रयत्न नक्की करू, आहे की नाही. येस, डेफिनेटली. आणखी कोणी? खूप खूप धन्यवाद सर, खूप छान अनुभव शेअर केला तुम्ही, खरंच मनापासून. सगळ्यांचेच अनुभव आहे ना, देविकाताई पासून तर आता सरिताताई पण, सगळ्यांचे अनुभव एकदम असं. येस, आणखी कोणी सांगू इच्छिते? आपल्याकडे आहे आणखी 10 मिनिटं वेळ आहेत. 10 मिनिटानंतर आपण क्लोज करणार, ठीक आहे. हा सुंदर, बोला. हा सर,
हे सर्व चमत्कार खरोखर पॉझिटिव्ह राहिल्यानेच होतात आणि पॉझिटिव्ह राहिल्यामुळे बऱ्याचशा अडचणी दूर होतात. हे म्हणजे नेहमी आता याच्यामधून माहीत पडत आहे की जेव्हा क्लास करत नव्हतं समजा आधी, तेव्हा आता तुमच्याशी ओळख व्हायच्या आधी असे काही काम असलं, मोठं काम व्हायचं असलं की असं नेहमी मनात यायचं, हे होईल की नाही, होणारच नाही, आपल्याजवळ तर काही नाही, होणार की नाही, होणार की नाही, असं म्हणजे. पण आता कितीही मोठं चॅलेंज असलं ना तर असं हा विचारच येत नाही की सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठून ना कुठून मार्ग निघेल, हाच विचार मनात राहते की नक्कीच निघणार. आज सर परवाच्या दिवशीचं एक उदाहरण सांगते, कारण पैसा हा कोणी पटकन देईल याची गॅरंटी नाही, कोणीच नाही देत. पण मला 25,000चं इमर्जन्सी काम होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि तोच विचार करत होती की होणार, कोणी ना कोणी मला माझा शब्द हे करणार. आणि सर बिलकुल एका शब्दामध्ये एका जणाने पटकन 25,000 टाकले. म्हणजे विचार मनात येत नव्हता की आज माझं काम होणार नाही, कारण एवढं मोठं पैशाचं काम कोण करणार असं वाटत होतं. पण एका शब्दाने त्याने पटकन 25,000 टाकले आणि मनात विचार आला की खरोखर पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली ना तर खरोखर कामं होतात. कोणी म्हणजे आता जरी उसने दिले पण ते उसने द्यायला सुद्धा कोणी तयार नसते 500 रुपये. पण 25,000चं काम जेव्हा एका शब्दाने केलं तेव्हा म्हटलं की ह्या गोष्टीमध्ये पॉवर आहे. त्याच्यामुळे खरोखर कुठलंही चॅलेंज असलं ते पॉझिटिव्ह विचार जर केला ना तर नक्की ते पार पडते. याच्यावरून म्हणजे हा एक ठाम हे झाले आहे की होतात म्हणजे होतातच. थँक्यू सर, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या हे शिकवल्याबद्दल. येस ताई, नक्कीच, बिलकुल, खूप छान. बघा, म्हणजे इव्हन आर्थिक सुद्धा अडचण असेल ना तर ती सुद्धा पार पडते जर आपण सकारात्मक राहिलो, पॉझिटिव्ह राहिलो तर, है की नाही? आणि आपल्याला हा सिलेबस माहीत असला तर, अदरवाईज काहीच खरं नाही. निगेटिव्ह मध्ये जर जातं म्हणलं पॅनिक होऊन जाईल, डिस्टर्ब होऊन जाईल, स्ट्रेस आउट होऊन जाईल, काय नाही होऊन जाईल, आणि अजून तशा वाईट प्रसंग, वाईट परिस्थिती ओढावून घेईल व्यक्ती, आहे ना, अनभिज्ञपणे, अज्ञानतेमध्ये मुळे, है ना. तर किती छान की हा सिलेबस जो आहे, आणि नक्कीच तुम्हाला सांगतो, हे जे काही याचे व्हिडिओज बनतील ना, याच्यामुळे तुम्ही जे काही अनुभव शेअर करताय ना, याच्यामुळे अजून खूप साऱ्या लोकांना याचा एक आत्मविश्वास वाढेल, स्फुरण चढेल. बाकीच्यांचं माहिती नाही. आपण जेवढे उपस्थित आहोत ना आता या क्षणी, स्वतःला खरंच एकदा धन्यवाद म्हणा, परमेश्वराला धन्यवाद म्हणा की हे अनुभव आपल्याला ऐकायला मिळून आपलं अजून एक विश्वास वाढतोय. किती छान गोष्ट आहे. येस संगीताताई. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी ह्या सगळ्यांचे अनुभव ऐकत आहे सर, आणि काळजीपूर्वक ऐकत आहे. खरंच म्हणजे आपण एक ब्लेस्ड, स्वतःला ब्लेस्ड समजायचं की आपल्याला इतकं चांगला म्हणजे व्हायब्रेशन मिळत आहे, आणि एवढ्या चांगली तुमची कम्युनिटी काम करत आहे, समाजासाठी काम करत आहे सर तुम्ही, एक वेलफेअर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी एक दिवस यवतमाळला गेली होती संजीवनी हॉस्पिटलमध्ये, आणि तिथं म्हणजे एक गोष्ट कशी आहे, तिथं पूर्ण निगेटिव्हिटी आहे. म्हणजे लोकांना गरज आहे सर, पैसा तर सगळ्यांजवळ आहे, कारण तिथं खूप मोठा पैसा लोक मोजत होते, हे मी पाहत होती. आणि इतका पैसा असून सुद्धा जर आपण एक म्हणजे जे घेत आहोत तिथं, जे टॅबलेट्स आहे, काय आहे, पण जर आपल्या मनातच एक आत्मविश्वास नाही आहे, एक पॉझिटिव्हिटी नाही आहे, तर ते सुद्धा काम करत नाही, हे आपल्याला माहीत आहे सर, त्यांना माहीत नाही आहे. पण आपण काही जणांना सांगायचा प्रयत्न केला की मी ज्या मॅडम बरोबर गेले होते, त्यांचा जो पैसा आहे सर सगळाच आहे, आणि ती दिसते वरून खूप छान पर्सनॅलिटी, पण आतमध्ये तिला इतके सारे चॅलेंजेस फेस करावे लागत आहे शरीराचे, या वयात, म्हणजे ती जास्त वयाची पण नाही आहे. पण मला माहित आहे की तिची मेंटॅलिटी काय आहे. मी तिला माझ्या मनात असून सांगू शकत नाही की तो या कम्युनिटीला जॉईन व्हावा. की महत्त्वाचं काय आहे की आपण स्वतःला आधी प्रिपेअर करणं, आपल्या शरीरात आपण जे काही घेत आहोत, तर त्यामुळे मला बरं वाटतं, त्यामुळे मी स्वस्थ होईल, हे मनातून निर्माण होणं खूप मोठी गोष्ट आहे. पण हे मी त्यांना समजून सांगू शकत नाही आहे, हे मला थोडं वाईट वाटत आहे की माझ्यात ती ॲबिलिटी नाही आहे की मी त्यांना समजून सांगू शकते की तुम्हाला स्वस्थ होण्यासाठी टॅबलेट्सपेक्षा तुमचा आत्मविश्वास किती आवश्यक आहे हे मी त्यांना सांगू शकत नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी आता नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. मी इतक्या जणांचे जे विचार ऐकलेले आहे ते मी नक्कीच एक पुन्हा प्रयत्न करीन, कारण त्यांचा पैसा तर चाललेलाच आहे, वेळ चाललेला आहे, आणि त्या खूप साऱ्या गोष्टी शरीरात घेत आहे, त्यामुळे त्यांना अजून डॅमेज होत आहे त्यांचं शरीर, म्हणजे आतमधल्या आतमध्ये इंजुरी होत आहे त्यांना.
तर त्यांना आवश्यकता आहे अशा प्रकारच्या पॉझिटिव्ह सिस्टीमशी जोडण्याची. की सकाळपासून जर आपण काही घेत आहे तर आपल्या शरीरात काय चाललेलं आहे आणि आपण महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्या आत्मविश्वासानं घेतलं पाहिजे, आपण कोणत्या गोष्टी अट्रॅक्ट केल्या पाहिजे हे आपल्याला माहीत आहे. आणि खरंच थँक्यू सर की तुम्ही खूप छान काम करत आहे. कारण आपण दिवसभर जे काही चॅलेंजेस फेस करतो, पण आपल्या आतमध्ये जर आत्मविश्वास आहे की नाही मी याच्यातून सुद्धा बाहेर पडेन, तर नक्कीच आपले ते चॅलेंजेस सुद्धा आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो. आणि या माध्यमातून सरिताताईचा आवाज ऐकला सर. सरिताताईसारखी अनबिलिव्हेबल पर्सनॅलिटी जवळ होती तर त्याची किंमत नव्हती. आज त्या ताई दिसत नाही, त्यांचा आवाज येत नाही ना, तर ते जाणवत आहे. कारण खूप छान पर्सनॅलिटी आहे, ज्यांच्यामुळं खूप साऱ्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तुमच्यासारखेच ते आहे सर. तुम्ही दोघं बहीण भाऊ शोभता. आणि खरंच थँक्यू संगीताताई. दूर गेल्या पण मनात जवळ आहे, त्या मनापासून जवळ आहे. आणि खरंच खूप छान गोष्टी शिकायला मिळत आहे सर तुमच्यामुळे. थँक्यू सरिताताई. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. संगीता, एक प्रश्न. थँक्यू संगीताताई. येस. तुम्ही होपोनोपोनो टेक्निकचा जे इतिहास सांगितला त्या दिवशी होते का उपस्थित संगीताताई? ज्या दिवशी होपोनोपोनो टेक्निक शिकवली त्या दिवशी होते का? नाही सर. कदाचित नाही. बरं, एक काम करा, काय करा, त्या ताई ज्या आहेत ना, ज्यांना तो फिजिकल इश्यू आहे, तर मी तुम्हाला ते टेक्निक पुन्हा पाठवतो वाटल्यास. आपण माहितीये का, आपणही त्यांना ते कारण डॉक्टर ह्युलेन जे आहे होपोनोपोनो टेक्निकचे, यांनी काय केलं, विदाऊट मीटिंग द पर्सन, म्हणजे त्या पेशंटला न भेटता जाग्यावरून त्यांनी त्याला ठीक केलेलं आहे ना. अच्छा, ओके. तर जागेवरूनच त्यांना ठीक केलेलं आहे. आणि ब्रह्मकुमारीच्या भाषेत याला म्हणतात की तुम्ही त्यांना साकाश द्या, है ना. तसाच तो प्रकार डॉक्टर ह्युलेन यांनी ते व्हायब्रेशन जे पाठवलं त्याच्या भरोश्यावर त्यांनी ठीक झाले. तर तुम्ही तुमच्या साईडने त्यांना हील करा. बाकी मग त्यांनी क्लासला अटेंड होतील, स्वतःला हील करतील, तो सेकंड पार्ट आहे. तुम्ही त्यांना हील करा. हो, ठीक. चला, लास्ट 3 मिनिटं बाकी आहे. आणि नक्कीच अजून कोणाला काही बोलायचं असेल तर हँड रेस करा, माईक अनम्यूट करा आणि आपला अनुभव शेअर करा. आणि प्रियंकाताई बोलू शकता, किंवा जसं तर रामेश्वर दादा आहेत, आणखी कोणी असेल तर नक्कीच माईक अनम्यूट करून बोला. ठीक आहे. छान वाटलं प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस. आणि आशिष या आयडियावर कोणी असेल तर माईक अनम्यूट करू शकता आणखी. ओके. सो येस, डेफिनेटली सगळ्यांना ऐकून तर नक्कीच. येस कल्पनाताई, बोला. आवाज ताई, माईक म्यूट आहे, आवाज नाही येत. येस सर. जसं संगीताताईंनी सांगितलं तर मी त्यांना सांगू शकत नाही, पण संगीताताईंमध्येच एवढी ॲबिलिटी आहे का त्या करू शकतात. फक्त त्यांचं काही दिवस मिस झाल्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये आल्या. आणि रेग्युलर जर राहिलं तर त्यांना त्यांचीच ॲबिलिटी कळाली असती. बरोबर. आणि जसं आपण ठरवलं होतं तर दररोज कोणी ना कोणी नवीन व्यक्तीला इथे आणायचंय. आणि मी तो माझा प्रयत्न करत आहे. कारण ज्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू ना त्याचा रिझल्ट येतोच. मला माहित आहे, मी जर ग्रुपमध्ये एखादा लिंक टाकली, एक ना एक जॉईन होणारच आहे. आणि नक्कीच होतोच. फक्त आपल्याला इथे लोकांना कशी मदत करायची, म्हणजे लोकांपर्यंत मदत ही पोहोचेल याचा आपण प्रयत्न करत आहोत. आता जसं त्या दिवशी प्रियंका ताईचाच मला वाटतं मेसेज आला का, ताई मला तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करून घ्याल म्हणे. आणि लगेच मी त्यांना माझ्या ग्रुपमध्ये पण ऍड केलंय आणि लिंक पाठवत राहते. स्वतःहून लोक आपल्याकडे येतात. जसं प्रीतीताई झाल्या, मला वाटते आज प्रीतीताई अमरावतीला आहे ट्रेनिंगमध्ये, त्यामुळे त्या आज जॉईन नसते. जसं हेमा झाली, आणि हेमाचंही म्हणलं तर एवढे चॅलेंजेस आहे हेमाच्या सोबत सर. अक्षरशः म्हणजे तिच्या आजोबाचं ऑपरेशन आहे तरी सुद्धा ती ट्रेनिंग अटेंड करत आहे, कुठेतरी ह्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमुळे. आणि ह्या गोष्टी इथून जसं राधिका झालं, राधिकामध्ये पण आपण पाहता का किती छान म्हणजे इम्प्रुव्हमेंट झालेलं आहे. कारण त्यांचे पण चॅलेंजेस खूप आहेत त्यांच्यासोबत, तरी सुद्धा इथे इम्प्रुव्हमेंट झाल्या. कशामुळे? ह्या क्लासमुळे. आणि कुठेतरी स्वतःमध्ये ती डेअरिंग, ती ॲबिलिटी प्रत्येकामध्ये येत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. सो थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच ताई. आणि कल्पनाताईच्याच या थॉटला मी पुढे नेतो आणि क्लासला जॉईन करतो. ते म्हणजे की
येस डेफिनेटली ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करा किंवा ग्रुप्स तयार करा, जसं वाटते तसं त्या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही. येस अनिल भाऊ, वेळ झालाय थोडंसं बोला. चुकून झालाय सर ते. अच्छा ठीक. हो. तर यस सांगायचं तात्पर्य की ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करा, ग्रुप्स तयार करा, सोशल मीडियावर टाका, लोकांपर्यंत प्रमोट करा. ठीक आहे. जेवढ्या जास्त लोकांना तुम्ही हे द्याल, रिटर्न मध्ये युनिव्हर्स तुम्हाला खूप काही देईल. कोच BSR म्हणतात की हेल्प द वर्ल्ड सेल्फलेसली, द युनिव्हर्स विल हेल्प यू एंडलेसली. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. इथे आपण थांबू आणि भेटू उद्या सकाळी 7 वाजता. थँक्यू. आज खरंच खूप छान अनुभव सगळ्यांचे, खूप छान दिवस गेला आज. थँक्यू. बाय. थँक्यू सर. सर थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू. हॅलो सर, काय सांगताय? आजचं आहे का? हॅलो, हा सुंदर बोला ना. आजचं तुमचं ते पॅरेंट्स ऑनलाईन सीझन आहे ना 7 वाजता? ताई मी थोड्या वेळात सांगतो, कारण माझं ते काय झालं माहितीये का, सायंकाळी